आधी केंद्रशासित प्रदेश असलेलं एक राज्य, 2 अक्षरी. गोवा. गोवा. सांगा आता काय काय कामं करायची आहे. शिवरा, सांग तिला काय काय कामं करायची. सगळ्यात आधी केर काढ. ओके. ए ए थांब थांब. केर काढ, मग लादी पुसून घे सगळी. शी बाबा, पंखे बघा, पंखे आपले सगळे झाडून घेशील. भिंतीचे कोपरे आहेत ना, ते सुद्धा साफ करशील. त्याच्यानंतर किचन मध्ये जा, किचनचा ओटा वगैरे स्वच्छ करून घे. झाडाला पाणी घाल. फ्रीज तर इतका खराब झालाय, तर तोही जरा साफ करून घे. आणि 1 मिनिट, इतकी सगळी कामं करायची आहेत? मला हे ऐकूनच दमायला झालं. सुजान, मला वाटतं तू आधी केर काढ. पुढची कामं आम्ही तुला सांगतोच नंतर. बाबा, युद्ध चाललंय जवळ जवळ. सुजान, केर काढताना ना जरासं वाकावं लागतं, हो ना शुभ्रा? ओके. सुजान, केर आपल्याला जमिनीवरचा काढायचा आहे. करेक्ट. गुड. कीप इट अप. यू कॅन डू इट. हां. बॅटिंग बॅटिंग. सुझॅन, काय सांगितलं आता बाबांनी? क्या बात है. बरोबर. ऐक, हा सोफा आहे ना, त्याच्या खालून जरा घे ना केर काढून. ओके. वाकून काढा. सॉलिड झोप आली. सुजान, माझ्यासाठी आंघोळीला गरम पाणी आणतेस ना? सुझान, अगं लादी पुसायची, आवर लवकर. हो.
सुझन, लादी पुसून झाली का तुझी? मला थोडासा ज्यूस आणतेस का एक ग्लास प्लीज? ताई मी आत्ताच पडलीये, मी खूप टायर्ड आहे, प्लीज तुम्ही तुमचं घ्या ना. अगो बाई, असं झालं का? ऍक्च्युली आता आईंचा फोन आला होता, त्या विचारत होत्या मला की जमतायत ना कामं सगळी सुझनला. मग नाही सांगते मी त्यांना. हा नाही नाही नाही, मी आत्ता ज्यूस आणते तुमच्यासाठी. लादी पुसून झाली की लगेच आणते. बर बर, पटकन आणा जरा, मी वरती आहे. आणि तिथनं नीट पुसा फक्त. हो. हा हा हा. शुभ्रा, हा मला ऑफिसला घालून जायचा आहे, तो वेगळा ठेवून द्या शर्ट. ताई ज्यूस. ते काढ. थँक्यू. जाता आता हे कपडे धुवायचे तेवढे घेऊन जाशील? मी सांगत होतो तुलाच हौस आहे हे सगळं करायची. हॅलो, हा, हो हो हो, मी मेल केलाय तुम्हाला. ताई वॉशिंग मशीन कुठे? अगं वॉशिंग मशीन खराब झालंय, हे सगळे कपडे मी हाताने धुते. व्हॉट? हाताने? हे सगळे कपडे घेऊन जायचे आणि हाताने धुवायचे. शुभ्रा इथे शुभ्रा, इथे पांढरा शर्ट होता. शुभ्रा इथे काय झालं? इथे पांढरा शर्ट काढून ठेवला होता, मला ऑफिसला घालून जायचा होता तो. मी तुला सांगितलं होतं वेगळा काढून ठेव. कुठे तो? अरे मला नाही माहिती, मी नाही रूम आवरली तुझी. सुझानने आवरली आणि कपडे पण तिनेच धुतले. तिला विचार. सुझान, सुझान, काय झालं? काय झालं म्हणजे? इथे पांढरा शर्ट ठेवला होता, मला मीटिंगला जायचंय. तू आवरून ठेवलायस का सगळं? तुम्हा सगळ्यांचे कपडे वाळत घालले त्यात बघ. वालट टाकले आणि तू सुझान, सुझान, काय झालं सो? काय झालं म्हणजे काय? काय आहे? काय करून ठेवतेस तू? हा माझा ऑफिसचा शर्ट आहे, इस्त्री करून रेडी होता, एक तर तो धुतलायस आणि हे कसले डाग पाडून ठेवलेस? Why you shouting on me? माझ्यावर का चिडतोयस तू? केलंय कोणी? हा ते इकडे म्हणजे काय? चल तू. बोल आता, काय प्रॉब्लेम आहे तुझा? कशाला ओरडत होता माझ्यावर? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे? मला महत्वाच्या मीटिंगला जायचं होतं आणि माझा शर्ट तुला कपडे धुता येत नाहीत सध्या? कसं करू मी? मला नाही येत कपडे धुता. माझ्या घरी वॉशिंग मशीन आहे आणि तुमचं वॉशिंग मशीन खराब झालंय, त्यात माझा काही प्रॉब्लेम नाही. आवाज खाली करा आधी. आवाज कशाला लावतो एवढा? माझा शर्ट का खराब केलास एवढंच विचारलंय मी तुला. मला कपडे वॉश करता येत नाहीत. माझा जन्म या फालतू गोष्टींसाठी झालेला नाहीये. अरे मग कोणी सांगितलेलं तुला? हे असली कामं करून इम्प्रेस कर मॅडमला असं मी सांगितलं? स्वतःच ठरवलं तर स्वतः आली असं इकडे. आता तक्रार करायची नाही, कळलं ना? काय झालंय? मी बाहेर भेटायचे तेव्हा किती गोड गोड बोलायचं माझ्याशी.
या घरात मी आले तुझ्यासाठी आले, तर माझ्यावर चिडचिड करतोयस ना? आय हेट यू. घरात आली असत मग शांत बस ना बाई. हे नको ते उद्योग करून अजून डोक्याचा ताप वाढवू नकोस माझा, कळलं ना? शुभ्रा, तुला हवं होतं तेच घडतंय ना, मग काय झालं? बाबा कितीही काहीही झालं ना तरी शेवटी सोहम सुझॅनचाच आहे हवं. काल त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलंय तसं. त्यामुळे आपण कितीही प्रयत्न केले तरी शेवटी ते दोघं एकत्र येणारच आहे. शुभ्रा, सोहम तुझ्यावर किती प्रेम करतो किंवा नाही यावर तुझा आनंद अवलंबून असणार आहे का? तू स्वतःवर किती प्रेम करतेस हे जास्त महत्वाचं आहे. तू तुझ्या आनंदासाठी जोपर्यंत दुसऱ्या कोणावर अवलंबून राहशील ना, तोपर्यंत तुला आनंद मिळणं शक्य नाही. स्वतःवर प्रेम कर, स्वतःसाठी जग, आणि मग बघ आयुष्य किती सुंदर आहे. बरोबर आहे तुमचं. तसंही मला कुणीतरी सांगितलंय, काळ हे सगळ्या जखमांवरचं औषध आहे. जसा जसा वेळ जातो तशा सगळ्या जखमा भरून निघतात. पण बाबा, आता मी वेळेसाठी नाही थांबणार आहे. माझ्या आयुष्याचा आणि माझ्या आनंदाचा चार्ज आता मी स्वतः घेणार. वाह शुभ्रा, क्या बात है. आता शोधतेस माझी मुलगी. सुझॅन, घरातली कामं करून खूप त्रास होतोय ना? मगाशी पडलीस तू. तुझ्या इतर जखमांचं तर मी काही करू शकत नाही, पण हा बाम घे आणि कमरेला लाव, बरं वाटेल. हो, आजची मीटिंग कॅन्सल करायला लागेल. हो, मी नंतर करतो फोन, ठेवतो. अरे वा, काय फंक्शन वगैरे आहे का आज? नाही. कशाबद्दल हे सगळं? आणि हो, सकाळी तुझी कंबर दुखत होती ना, आता काय अचानक बरी झाली का? तुझा प्रॉब्लेम काय नक्की? माझा प्रॉब्लेम हा आहे शुभ्रा, की हा जो स्वतःवर वेळ काढतेस ना फालतूचा, नटण्या मुरडण्यात, त्याच्यापेक्षा स्वतःच्या मुलाकडे लक्ष दे. एका मुलाची आई आहेस तू, हे लक्षात ठेव. हे अजिबात आवडत नाहीये मला. एक मिनिट. मुळात हे सगळं तुला आवडावं म्हणून मी करतच नाही. मला आवडतं म्हणून मी करते. हे सगळं करून मला आनंद मिळतो, मग तुला काय वाटतं हा प्रश्न येतोच कुठे इथे सोहम. आणि काय रे, सारखी मला आठवण करून देत असतोस ना की मी एका मुलाची आई आहे. मग आज मी तुला आठवण करून देते, सोहम तू सुद्धा एका मुलाचा बाबा आहेस, हे विसरू नकोस.
त्यामुळे मला सांगण्याच्या ऐवजी तू काय वागतोयस ना ते आधी चेक कर. आणि काय रे, एका मुलाची आई म्हणून सगळी बंधनं मी पाळायची आणि तू मात्र हवं तसं बेलगाम वागायचं. तर तसं चालणार नाही. शुभ्रा, आले आई, आले. सो मला पैसे हवेत, मला न्यू साडी परचेस करायची. ती शुभ्रा बघ ना कशी न्यू साडी घालून मिरवतीये. मला पण न्यू साडी हवीये. तू दाखवून दे ना तिला की तुझं तिच्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे. ती कधीच उत्तर द्यायची नाही. असं आता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे हिच्याकडे. तू मला एवढा आगाऊपणा तेच कळत नाही मला. काय बोलतोयस तू? तू ऐकलं का मी काय म्हंटले ते? मला नवीन साडी हवी, मला पैसे दे ना. थांब गं जरा. काय सारखं सारखं पैसे पैसे कुठून आणू पैसे? काय झाडाला लागलेत का पैसे? आधीच त्या फॅक्टरीचा जुगाड करता करता पैसे संपलेत माझे. त्यात ही घरात तुमची 1000 लफडी. काही सुचू द्याल तर ना. सो तू इतक्या मोठ्या कंपनीचा ओनर आहेस आणि तुझ्याकडे पैसे नाही? असं कसं शक्य आहे? मला माहिती तू तुझ्या वाईफला घाबरून मला पैसे देत नाहीयेस ते. गप्प बस आता, गप्प बस. आधीच माझ्याशी भांडायचा निवर माझ्याचकडे पैसे मागायचे. तो ते मी खूप टायर्ड झाले ना म्हणून तुझ्याशी भांडले. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? आहे ना? मग ते प्रूफ कर ना. मला पण त्या शुभ्राला दाखवायचंय की मी पण नवीन साडी घालून अशी मिरवू शकते. प्लीज नको, थांब प्लीज. जरा, सुचू दे मला काहीतरी. जरा थांब. आई, आलात तुम्ही? शुभ्रा, अगं बरी आहेस ना तू? तंबर कशी आहे तुझी? हो, फ्रेश वाटावं म्हणून अशी मस्त तयार झाले. आता बरं वाटतंय. बरं, हे सरवते. नमस्कार. आणि ही शुभ्रा, माझी सून. नमस्कार. सोहम सोबत शुभ्रा मॅम प्रोजेक्ट आता सांभाळणार आहे. बरं शुभ्रा, मुद्दा मी सरवदेनं बोलवलं म्हणजे तुझ्या समोरच सगळा व्यवहार मला व्हायला हवाय, कारण यापुढे तुला ते सगळं हँडल करायचंय. काय आपल्याकडे फॅक्टरीमध्ये 100 वर्कर्स आहेत आणि दिवसाला आपण त्यांना 500 रुपये देतो. 6 दिवस ते काम करतात, म्हणजे दिवसाचे 50 म्हणून आठवड्याचे 3 लाख रुपये होतात आणि आपण त्यांना पैसे कॅश मध्ये देतो. त्या सरोदे घरी येतील आणि नेहमी ही कॅश घेऊन जातील. त्यापुढे तुला हे हँडल करायचंय, लक्षात ठेव. आणि नंतर सरोदे नेहमी रिसिप्ट काढून देतात, ती अकाउंट्स मध्ये जमा करायची. दॅट्स इट. ओके? निघू मग मॅडम? हो. येतो. नमस्कार. ओके, नमस्कार. चला मग आता खरं तर मला कंटाळा आलाय, पण आय हॅव टू गो. आई, आता कुठे चाललात तुम्ही? अगं ते फॉरेनचं डेलिगेशन आलंय ना, आय हॅव टू सी देम ऑफ. मला एअरपोर्टला जायला पाहिजे आणि मलाच जायला पाहिजे. ओके, बर, निघते मी. आणि बोलले नाही तुला, पण काय गोड दिसतेस तू, काय मस्त तयार झालीयस. थँक्यू. नेहमी अशीच राहा, आनंदात राहा, छान तयार होत जा. ओके? आणि मला उशीर होणार आहे, मी यांना सांगितलं माझ्यासाठी जेवायला थांबू नका म्हणून. येते मी. बाय. काळजी घ्या आई. चंदन, अरे सोहम सर. अरे सोहम सर, असं सरप्राईज झाल्यासारखं दाखवायचं. पळून चालला होतास ना? नाही सर, काय डील विसरलास आपलं? अजिबात नाही सर. हे घ्या तुमचे 20 टक्के. थँक्यू. परफेक्ट टायमिंगला आलायस माहितीये तू. लक्षात ठेव असंच. येतो. पण